आतापर्यंत नेमकं किती टक्के मतदान झालंय आपण त्याकडे सुद्धा एक नजर टाकूया। दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18% इतकं मतदान पार पडलंय। गडचिरोलीत सर्वाधिक 50.89% मतदान झालंय। मुंबईत सर्वात कमी 27.73% इतकंच मतदान झालेलं आहे। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पद्मेश, गडचिरोलीत सर्वाधिक, मुंबईमध्ये सर्वात कमी ही आकडेवारी समोर येते। या व्यतिरिक्त नेमका काय तपशील मतदानाच्या आकडेवारी संदर्भातला समोर येतोय? विक्रांत, जर आपण बघितलं तर सकाळपासून अनेक जे लोक आहेत ते घराबाहेर मतदानासाठी बाहेर पडत आहे। आपण जर बघितलं तर 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 32.18 एवढं मतदान झालेलं आहे। आपण जर बघितलं अहमदनगरमध्ये 32.90, अकोलामध्ये 87 अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे। सर्वात जास्त आपण जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये 50.89 या प्रकारचं मतदान झालेलं आहे। आपण जर बघितलं गडचिरोलीमध्ये सकाळपासून जर आकडा बघितला तर तो वाढत चाललेला आहे। गडचिरोलीचा जर भाग आपण बघितलं तर दुर्गम भाग आहे, आदिवासी पट्टा आहे, तिथे मोठ्या प्रमाणात मतदान होताना पाहायला मिळते। पण मुंबई सिटी हा जो शहरी भाग आहे तिथे सर्वात कमी महाराष्ट्रातलं मतदान झालेलं पाहायला मिळते। आपण जर बघितलं लोकसभामध्ये असेल किंवा 2019 मध्ये विधानसभेमध्ये मुंबई शहर असेल किंवा शहरीचा जो पट्टा आहे तिथे खूप कमी मतदान होताना निदर्शनास आलं होतं। स्वतः राजू जे इलेक्शन कमिशन आहेत त्यांनी पण सांगितलं होतं की आम्ही प्रयत्न करतोय की शहरी भागात मतदान जास्त हो। पण आपण आता रिझल्ट जर बघितले तर गडचिरोली असेल आणि अनेक जे गोंदिया असेल या मोठ्या जे जिल्हे आहेत हे जिल्हे तिथे मोठ्या प्रमाणात मतदान होतं आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, खरंय पद्मेश, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी ही लोकसभेलाही कमी होती। अगदी मुंबई शहरातीलच एक मतदारसंघ, कुलाबा मतदारसंघ बहुधा असावा जिथे सर्वात कमी मतदान हे लोकसभेला झालं होतं। आता विधानसभेला सुद्धा तशीच परिस्थिती पाहायला मिळते। मुंबई शहर आतापर्यंत तरी सर्वात कमी मतदानाची टक्केवारी म्हणून समोर आलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने जे म्हटलं होतं आम्ही प्रयत्न केलेत ते प्रयत्न सध्या तरी अयशस्वी होताना दिसत आहेत।